दहीहंडी उत्सवाला आता जोरदार सुरुवात झाली आहे। आपण सध्या घाटकोपर परिसरातील जाणता प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये सामील झालेलो आहोत। आपल्या सोबत आहेत गणेशजी, या सगळ्या आयोजन करतायत या दहीहंडीचं। सर, काय नेमकं यावेळीचं तुमच्या दहीहंडीचं सगळं अट्रॅक्शन आहे, काय वेगळेपण आहे? अट्रॅक्शन म्हणजे गोविंदा येत आहेत, थर लावत आहेत, बरेचसे मराठीचे नामवंत कलाकार या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील बरेच नामवंत मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि विशेष आकर्षण आहे। नक्कीच विशेष आकर्षण आहेच। आपल्यासोबत आपण सई तामणकर आहे। नक्कीच या दहीहंडीचं विशेष आकर्षण मराठी सणांबद्दल मराठी कलाकार आता मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात। आपण बोलणार आहोत। आपण या कार्यक्रमात सहभागी झालाय, आपल्याला भरपूर उत्साह दिसतोय, वातावरणात दिसलाय, काय नेमकं घडलं काय आहे? दहीहंडीच्या निमित्ताने आमच्यासारख्या आर्टिस्ट लोकांना आमच्या फॅन्सशी संपर्क साधता येतो, त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करता येतो आणि हा एक मातीतला खेळ आहे आणि मातीतले खेळ बघायला आता ते व्हॅनिश होत चाललेत, लुप्त पावत चाललेत। सो असे खेळ अजून जिवंत आहेत आणि एवढा त्याला प्रतिसाद मिळतो हे बघून खूप बरं वाटतं। सो मला कायमच दहीहंडीला जेव्हा मी व्हिजिट करते तेव्हा खूप बरं वाटतं। आज गणेशजींची ही हंडी 10 थरांची आहे आणि मला नक्कीच उद्या फोटोजमध्ये किंवा न्यूजमध्ये बघायला आवडेल की ह्याचं वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे की नाही।